हॅलो ॲस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडीच्या ए फॉर ॲग्री कॉस या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या सेशनची सुरुवात मी एका छोट्या शेअरपासून करतोय. लौट आओ ना, क्या चला जाएगा तुम्हारा. लौट आओ ना, क्या चला जाएगा तुम्हारा. मेरी जान बच जाएगी और नाम होगा तुम्हारा. मेरी जान बच जाएगी और नाम होगा तुम्हारा. कृषी सेवक जाहिरातीची अगदी मनापासून वाट पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामधील हे वाक्य आहेत कृषी सेवक जाहिरातीसाठी की लौट आओ ना, तुम लौट आओगी, मैं तैयारी कर चुका हूँ, मेरा सिलेक्शन हो जाएगा, मेरी जान बच जाएगी और नाम होगा तुम्हारा. राईट. कृषी सेवकच्या जाहिरातीची वाट पाहणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने हे दोन ओळी होत्या कृषी सेवकच्या जाहिरातीसाठी. नेमकी ही जाहिरात यायला पाहिजे होती, ती आली का नाही, ती खरंच येणार होती, हे वातावरण जे तयार झालेलं होतं हे खरंच वातावरण होतं की आर्टिफिशियल होतं, नेमकं आता इथून पुढे काय करायला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टींचं आपण उहापोह या व्हिडिओमधून करणार आहोत. आणि या सगळ्यांमधून आपला प्रेडिक्शन जो आहे तो कसा बरोबर राहिलेला आहे, तो कसा लॉजिकली मी तुमच्यासमोर मांडला होता, या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर मांडणार आहे. व्हिडिओ मॅक्सिमम 20 मिनिटांचा आहे. खरं तर हा व्हिडिओ मला इन्फॉर्मेटिव्ह न करता लाईव्ह घ्यायचा होता, परंतु जसं मी टेलिग्रामला टाकले की इंटरनेटचा इश्यू आहे, त्यामुळे लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी जेवढं चांगलं इंटरनेट लागतं तेवढं चांगलं इंटरनेट नसल्यामुळे हा व्हिडिओ मी रेकॉर्डेड टाकतोय. ठीक आहे, परंतु तुम्ही शेवटपर्यंत बघा. कृषी सेवकची जाहिरात कुठे आहे, कुठपर्यंत आहे, खरंच येणार आहे का, इथून पुढचे काही दिवस त्यांची काय सिच्युएशन आहे, या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत. बघा, तुमची कृषी सेवकची जाहिरात कुठे आहे, खरंच आली आहे का जाहिरात, किती दिवस झालं, किती महिने झालं तुम्हाला सांगितलं जातं की जाहिरात येणार आहे, जाहिरात येणार आहे, आराखडा मंजूर होणार आहे, आराखडा मंजूर होणार आहे, अमुक होणार आहे, तमुक होणार आहे, ये होणार आहे, ते होणार आहे. स्वप्न रंगवल्या जात आहे आणि तुम्ही डोळे लावून स्वप्न रंगवून घेताय. ठीक आहे, तर जाहिरात आली आहे का आतापर्यंत. मागच्या 6 महिन्याखाली 8 महिन्याखाली तुम्हाला सांगितलं होतं की दिवाळीला येणार आहे, दिवाळीहून सांगितलं की डिसेंबरला येणार आहे, डिसेंबरला सांगितलं की जानेवारी, नंतर सांगितलं मार्च एंड, मधात काही सेशन आले, विधान परिषद, विधानसभा वगैरे जे काय असतील ते सुद्धा सांगितलं की हे झालं की येणार आहे, ते झालं की येणार आहे. परंतु काहीही झालं, सगळं झालं, परंतु ना आराखडा मंजूर झाला ना जाहिरात आली. हे असं का झालं, हे असं कसं झालं. तर मुळात जाहिरात आली आहे का, तर आलीच नाही आहे. का आली नाही, ही अफवा होती का, तर अफवा होती का, आता हे मी नाही बोलणार, याच्यात तुम्ही ठरवायचं आहे काय ठरवायचं आहे ते. ठीक आहे, फक्त सत्य. आता या व्हिडिओमध्ये तर आपण सत्य, सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा जाहिरातीची चर्चा सुरू झाली त्यावेळीपासून मी सांगतोय की जाहिरात येईल अशी सध्या तरी आशा धूसर वाटते मला. तुम्ही तुमच्या हातात जी काही तयारी आहे ती तयारी करा. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये AFOची ऑक्टोबरमध्ये प्री होती, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मी केलेला व्हिडिओ आहे की तुम्ही AFOची तयारी करत असाल तर AFO करा, MPSCची तयारी करत असाल तर MPSC करा, सरळ सेवेची करत असाल तर सरळ सेवा करा. त्यानंतर AFOची पण जाहिरात झाली, प्री झाली, मेन्स झाली, इंटरव्ह्यू झाला, रिझल्ट पण लागला. सरळ सेवाच्या पण बऱ्याच जाहिराती झाल्यात. ज्या विद्यार्थ्यांनी माझं त्यावेळी ऐकलं ते कुठं ना कुठं लागून गेले, ज्या विद्यार्थ्यांनी फक्त आणि फक्त कृषी सेवकावर फोकस केला ते अधांतरी राहिले. तर हे सगळं टाळण्यासाठी खरं तर तुम्ही कधी कधी स्वतःचं लॉजिक वापरणं गरजेचं असतं. बघा, हे एवढे सगळे मी आज सहजच लेक्चर सुरू करण्यापूर्वी कृषी सेवक एवढं एक सर्च केलं, फक्त सर्च केलं माझ्या मोबाईलमध्ये, तर हे सगळे मॅसेजेस हे मागच्या 3 महिन्यातले मॅसेजेस. सर कधी येणार आहे जाहिरात, याच्याबद्दल आम्हाला थोडंसं बोलायचं आहे तुम्हाला, कारण तुम्ही आधी सांगितलं होतं तसंच झालं आहे, प्रेडिक्शन तुमचं बरोबर आलं आहे. सर कृषी सेवकची जाहिरात, तुम्ही बॅच सुरू करा, तुम्ही सिलेबसवर काहीतरी बोला. खूप जणांनी सांगितलं. आता बॅच मला सांगा, माझी सगळ्यात आपली बॅच जी होती ती लास्ट कृषी सेवकच्या बॅचमधली सगळ्यात वन ऑफ द सक्सेसफुल बॅच होती, बेस्ट बॅच. मग मला यावर्षी बॅच सुरू करता आली नाही का लवकर, यासाठी नाही केली की मला माहीत होतं जाहिरात येणं कन्फर्म किती आहे हे मला माहीत होतं की नाही आहेत, सध्या थोडा वेळ आहे, म्हणून मी बॅचेस पण सुरू केलेले नाही आहेत. विद्यार्थ्यांचा यामुळं थोडासा आणखीन विश्वास ए फॉर ॲग्री कॉसवर बसला आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी मला विचारायला सुरुवात केली. तर सध्याची परिस्थिती काय आहे, तर सध्याची परिस्थिती अशी आहे की ठीक आहे, आता बऱ्याच ठिकाणी बॅचेस वगैरे सुरू झाल्या, विद्यार्थ्यांनी बॅचेस जॉईन पण केल्यात, काही हरकत नाही, त्यांची चॉईस आहे, त्यांनी जॉईन केलेले आहेत, बॅचेस जॉईन केलेले आहेत, ॲडमिशन सुरू झालेले आहेत. परंतु ऑफिशियल जाहिरात जी आहे ती आलेली नाही. बॅचेस सुरू होऊन 6 महिने झालेले आहेत. ठीक आहे, असं होतं, असं नाही की हे पहिल्यांदाच घडतं. मी ज्यावेळेस पहिल्यांदा टीचिंगला होतो, पहिली माझी कृषी सेवकची बॅच होती, त्यावेळेस नेमकं असंच झालं होतं. मी बॅच सुरू केली आणि त्यानंतर जवळपास 8 महिन्यांनी जाहिरात आली. आणि तो अनुभव मी पुन्हा माझ्या व्हिडिओमधनं सांगितला आहे की कधी जाहिरात यायला 6, 7, 8 महिनेसुद्धा लागतात. ओके, मग अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे काय हाल झाले, विद्यार्थ्यांच्या समस्या काय आहेत, की विद्यार्थी आता कन्फ्युजनमध्ये आहेत की आता इथून पुढे तयारी करावी की नाही करावी. बाकीच्या हायकोर्टची लिपिकची जाहिरात येऊन गेलेली आहे, हायकोर्टच्या बाकीच्या जाहिराती येऊन गेलेल्या आहेत, सरळ सेवेच्या इतर जाहिराती येऊन गेलेल्या आहेत,
मनपाच्या जाहिराती आलेल्या आहेत. मग सगळ्या गोष्टी सोडून आपण कृषी सेवकावर फोकस करतोय, कृषी सेवक येत नाही. इथून पुढे याची तयारी करायला पाहिजे की नाही, पुढच्या काही काळामध्ये, मागचा गेला तर गेला पण पुढच्या काही काळामध्ये येणार आहे का जाहिरात, आपण जो निर्णय घेतला तो चुकीचा होता का बरोबर होता, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये विद्यार्थी कन्फ्युजनमध्ये आहे. एक प्रेशर वाढत जाते, कारण स्ट्रगलच्या वेळेमध्ये, स्ट्रगलच्या काळामध्ये जो वेळ जातोय, जो वय जाते, ज्या संधी जात आहे, यामुळे विद्यार्थ्यांवर वेगळं प्रेशर डेव्हलप होतं आणि ते साहजिक आहे, ते मी समजू शकतो. मी सुद्धा या फेजमधनं गेलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. आजकाल हे सध्या फार जास्त चालू आहे आपल्या जेनझीमध्ये. फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणजे एखादा जर ट्रेंड असेल तर तो ट्रेंड मी जर फॉलो नाही केला तर तो लगेच मी त्यामधून आउट होईल किंवा माझ्याकडून ते मिस होईल, असं पोरांना एक भीती वाटायला लागली आजकाल. ठीक आहे, कुठली एक ट्रेंडिंग रील असेल तर ती ट्रेंडिंग रील मी करायलाच पाहिजे. नाही केला किंवा तो ट्रेंड मी पाहिला नाही तर मग मी मिस करतोय असं वाटतं विद्यार्थ्यांना. ते एक वेगळ्या प्रकारचं एक पियर प्रेशर म्हणता येईल त्याला, थोडंसं एक सामाजिक प्रेशर ते विद्यार्थ्यांना फील होतं. आणि एक्झॅक्टली तेच फोमो सध्या विद्यार्थ्यांना कृषी सेवकच्या जाहिरातीबद्दल पण वाटतं की जर मी तयारी नाही केली, बाकी सगळे तयारी करताय, बाकी सगळीकडे बॅच चालू झाल्यात, बाकी सगळीकडे टेस्ट सिरीज सुरू झाली, बाकी सगळीकडे अमुक आहे तमुक आहे, पण मग मी जर तयारी नाही केली तर मी मागे पडेल काय, माझ्याकडून ही संधी सुटेल की काय, असं वाटायला लागले पोरांना. असे वाटायला लागले की मी मागे पडतोय की काय. तर ह्या सगळ्याच्या भीती, हे जे कन्फ्युजन आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हे विद्यार्थ्यांची सध्याची परिस्थिती आहे. यामधून विद्यार्थ्यांनी बाहेर येण्यासाठी काय करायला पाहिजेत, तर सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी रिॲलिटी ॲक्सेप्ट करायला पाहिजेत. काय ॲक्सेप्ट करायला पाहिजेत की मागच्या काही दिवसांमध्ये म्हणण्यापेक्षा 8 महिन्यांमध्ये, 6 महिन्यामध्ये, 7 महिन्यामध्ये जी जाहिरात यायला पाहिजे होती ती आली नाही. जाहिरातीसाठी जी मोठी हालचाल दिसायला पाहिजे ती दिसत नाही आहे. ठीक आहे, छोटी एखाद्या ठिकाणी, दुसरी ठिकाणी तुम्हाला काहीतरी दाखवण्यात आली, दिसली तुम्हाला, तुम्ही त्याचा काय तुमच्या परीने अर्थ काढायचा तो काढला, परंतु काय असं सगळीकडूनच जसं वातावरण दिसायला पाहिजे होतं, जसं सगळ्याच विभागांमध्ये दिसायला पाहिजे होतं तसं दिसतंय का, तर नाही दिसत आहे. म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये जाहिरात आली नाही, पण इथून पुढे पण 2-3 महिने येणार नाही. हा एक रिॲलिटी, ही एक रिॲलिटी आहे. ही रिॲलिटी तुम्ही ॲक्सेप्ट करा. सगळ्यात पहिल्यांदा सॉफ्ट रिॲलिटी ही आहे की जाहिरात आत्तापर्यंत आलेली नाही आणि इथून पुढे सुद्धा 2-3 महिने येणार नाही. मग यामध्ये आपण कोणाला ब्लेम करायचं का, कोणा क्लासला, कोणा टीचरला वगैरे, तर बिलकुल नाही. प्रत्येकजण आपापल्या परीने प्रेडिक्शन करत असतो. प्रत्येकजण हा, माझं म्हणणं आहे की विद्यार्थ्याच्या भल्याचाच विचार करत असतो. काही जण स्वतःचा करतात, पण ठीक आहे. प्रेडिक्शन जेव्हा एखादा माणूस करत असतो तेव्हा तो एक भविष्यात अशी अमुक एखादी गोष्ट होईल आणि ती पॉझिटिव्हली होईल या आधारावरच तो सांगत असतो, अशी त्याची अपेक्षाच असते. परंतु ती गोष्ट तशी होत नाही तर त्याला आपण ठीक आहे, आता ती सगळ्यांच्या हातातलं नाही आहे, पण आत्ता कोणाला ब्लेम करण्यामध्ये, आत्ता कोणाला हे करण्यामध्ये, असं म्हणण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. कुठलीही एनर्जी आपली वाया घालण्यात अर्थ नाही. ठीक आहे, पहिल्यापासून. आणि इथून पुढे थोडंसं लक्षात घ्यायचं की कुठलीही माहिती जी आहे ती कन्फर्म नसते. कुठल्याही जाहिरातीची माहिती तुम्हाला फोन करून सांगणार आहेत का की कोणाला XYZला सांगे आम्ही जाहिरात काढतोय बरं का, तुमच्या थोडंसं लक्ष असू द्या तुम्ही, असं सांगणार आहेत का कोणाला? बिलकुल नाही. कोणती जाहिरात कधी येणार हे कोणालाच माहीत नाही. आता या सगळ्या गर्दी गोंधळामध्ये माझं प्रेडिक्शन बरोबर होतं की जाहिरात येणार नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की इथून पुढचे सगळे माझे प्रेडिक्शन बरोबरच असतील. कदाचित माझे प्रेडिक्शन एखाद्या वेळेस चुकू शकतं. राईट, ठीक आहे. सो प्रेडिक्शन इज ऑलवेज अ प्रेडिक्शन. त्यामध्ये चान्सेस आहेत, त्यामध्ये श्युरिटी नाही आहे. हे असं होईल याचे चान्सेस आहेत, त्यामध्ये श्युरिटी नाही आहे. म्हणून कधीही निर्णय घेत असताना आपण लॉजिकल आपलं डोकं वापरून निर्णय घ्यायचा, स्वतःची सद्सद विवेक बुद्धी वापरून निर्णय घ्यायला पाहिजे. ठीक आहे. स्टुडंट, आता याच्यामध्ये कसं होतं, फक्त एवढंच आहे की सगळीकडनं वातावरण निर्मिती झाल्यामुळे स्टुडंट कन्फ्यूज होतात. इव्हन काही विद्यार्थ्यांचं तर मला फार वाईट वाटतं, त्यांनी जॉब सोडलेत अक्षरशः. सर जाहिरात येणार आहे, MSc सोडलं यार. गेल्या वर्षी MCRच्या ॲडमिशनला मुलं गेले तिथं, परंतु MCRचं ॲडमिशन त्यांनी घेतलं नाही MScचं. ते म्हणले नाही सर, कृषी सेवकची जाहिरात येणार आहे, आम्ही पाहिलं, इकडं पाहिलं, तिकडं पाहिलं, इथून माहिती घेतली, तिथून माहिती घेतली आणि आता आम्ही कृषी सेवकची तयारी करणार आहे. आज घडीला त्या विद्यार्थ्यांचं MSc फर्स्ट इयर कंप्लीट झालं असतं. मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं, ज्यावेळी मी माझ्या मते ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये हा व्हिडिओ केला होता की डायवर्ट होऊ नका. जे तुम्ही सध्या करताय त्याच्यावर फोकस करा. जर तुम्ही AFO करत असाल तर तुम्ही AFO कंटिन्यू करा. तुम्ही MPSC करत असाल तर MPSC कंटिन्यू करा. तुम्ही MSc ॲग्रीची तयारी करत असाल, MCR करत असाल तर ते कंटिन्यू करा आणि MScला ॲडमिशन घ्या प्लीज. कारण पुढचं प्रेडिक्शन कुणालाच माहीत नाही आहे, कुणालाच माहीत नाही आहे. तर या सगळ्या गोष्टींमधून विद्यार्थी थोडंसं कन्फ्यूज होत जातात आणि डायवर्ट होत जातात. काय होतात? डायवर्ट होतात. जे त्यांचं पोटेन्शियल आहे ना ते करत नाहीत, ते करत नाहीत. आणि मग ते कोणालाही वाटतं ना, साधा सरळ सोपा मार्ग आहे, कृषी सेवकची एक परीक्षा द्यायचं, सिलेक्शन होणार आहे, मग आपण बाकीची तयारी सोडून इकडं करू. मुळात त्याचं पोटेन्शियल कंबाईन करण्याचं असतं, मुळात त्याचं पोटेन्शियल AFO करण्याचं असतं, पण ते अवघड पर्याय सोडून सोप्या पर्यायाच्या मागे लागतो आणि ही मानसिकता साहजिक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी डायवर्ट होऊ नये याचीसुद्धा काळजी विद्यार्थ्यांनी स्वतः आणि इतरांनी सुद्धा घेणं गरजेचं होतं. पण ठीक आहे, काही हरकत नाही. सध्या अजूनही मुख्य प्रश्न जो आहे तो पेंडिंग आहे की ऑफिशियल नोटिफिकेशन आहे का. तर सध्या तरी माझं वैयक्तिक असं मत आहे, मी नाही म्हणत आहे,
माझं असं वैयक्तिक मत आहे किंवा माझं एक पुन्हा सांगतो की प्रेडिक्शन आहे, प्रेडिक्शन 50-50%. परंतु प्रेडिक्शन असं आहे की पुढचे 2-3 महिने तर जाहिरात येणार नाही यार, अजून येणार नाही. मी तुम्हाला आणखीन छाती ठोकून सांगतो की अजून 2-3 महिने तरी जाहिरात येणार नाही. ठीक आहे, याची कारणं मला माहिती आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो. मी स्वतः डिपार्टमेंटमध्ये काम करतोय, मला माहिती आहे 2-3 महिन्यापर्यंत जाहिरात तर येणं शक्यच नाही. खरं तर हा आकडा मोठा असायला पाहिजे, परंतु मी माझ्या सेफ्टीसाठी 3 महिने सांगतोय. ठीक आहे, तुम्ही याच्यातून आणखीन काय निष्कर्ष काढायचा ते काढा. त्यानंतर जाहिरात आता सध्या तर आलेली नाही, 2-3 महिने येण्याची शक्यता पण नाही. मग अशा सिच्युएशनमध्ये काय करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी, तर पॅनिक व्हायला पाहिजे का, तर नाही, बिलकुल पॅनिक होऊ नका. बऱ्याच जणांचा असं लगेच डोक्यात विचार येतो की अरे यार मी तर क्लास लावले, मी तर तयारी करतोय, 3 महिने झाले, 4 महिने झाले. बिलकुल पॅनिक होऊ नका. या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय करायला पाहिजे हे सुद्धा मी सांगतो तुम्हाला. सुरुवातीला जाहिरात अजून का आली नाही किंवा अजून ती 3-4 महिने का येणार नाही याबाबत थोडंसं आपण बोलूया. बघा, मुळात जाहिरात खरंच येणार होती का हा प्रश्न आहे. खरंच येणार होती का? ज्यावेळी ही वातावरण निर्मिती झाली होती त्यावेळी खरं सांगायचं तर मागच्या जाहिरातीच्या वेटिंग लिस्ट क्लिअर होत होत्या. मला सांगा, मागच्या जाहिरातीच्या वेटिंग लिस्ट आणखीन क्लिअर नाही आहेत आणि पुढची जाहिरात काढण्या इतकं तत्परता आहे का? आपण अपेक्षा करू शकतो का? ऑलरेडी 2 जाहिरातींमध्ये 2 वर्षाचं तरी अंतर राहिलेलं आहे आत्तापर्यंत. ठीक आहे, असं रेअर केस असेल ज्याच्यात बॅक टू बॅक जाहिराती आलेल्या आहेत. वेटिंग क्लिअर, मागच्या जाहिरातीचंच वेटिंग क्लिअर होणं बाकी आहे. मग ते वेटिंग क्लिअर होईल, त्यानंतर मग ॲक्च्युअलमध्ये किती रिकाम्या जागा आहे हे कळून आणि त्यानंतर मग पुढची जाहिरात येईल. हे साधं लॉजिक आहे. परंतु वेटिंग क्लिअर असतानाच जाहिरात येणार आहे हे सुरू झालं, परंतु आणि त्यामधून मग ते थोडंसं जास्त उचललं गेलं. परंतु नाही, वेटिंग क्लिअर इव्हन आत्तासुद्धा आपल्याच क्लासचे विद्यार्थी काजल सावंत म्हणून, हिचं परवाच्या दिवशी कोल्हापूरवरनं तिला कॉल लेटर आले. कोल्हापूरवरनं तिचं कोल्हापूर विभागामध्ये तिचं कृषी सेवक म्हणून वेटिंग क्लिअर झालेलं आहे. अजूनही चालू आहे, कारण बऱ्याच जाहिरातीच्या अशा काही गोष्टी होत्या, असे काही भाग होते, जसे की माजी सैनिकचा आहे आरक्षणाच्या बाबतीत, तो निर्णय स्थगित होता आणि बरेच अशा गोष्टी होत्या ज्याच्यावर वेटिंग क्लिअर करायला थोडंसं अवघड होतं, वेळ हो जात होता. त्यामुळे वेटिंग क्लिअर होणं ही प्रोसेस थोडीशी मोठी होती, लेंदी होती. वेटिंग क्लिअर होईल सगळ्या, आता ऑलमोस्ट आता वेटिंग क्लिअर झाल्यात, परंतु त्यावेळी ज्यावेळेस ही चर्चा सुरू झाली होती त्यावेळेस वेटिंग क्लिअर होणंच बाकी होतं. मग वेटिंग क्लिअर व्हायच्या आधीच तुम्ही पुढच्या जाहिरातीची काय प्रेडिक्शन करता? नवीन आराखडा मंजूर झाला का? तर नवीन आराखडा भरपूर चर्चा झाली. नवीन आराखडा हा मुळात आहे काय? नवीन आराखडा हा मुळात कृषी सेवकच्या म्हणजे एकदम ग्राउंड लेवलच्या याच्यासाठी नव्हता. कशासाठी आहे? याच्यामध्ये डायरेक्ट AAO म्हणजे याला सहाय्यक कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक याच्या जागा वाढणार आहेत का? तर बिलकुल नाही वाढणार. कृषी सेवकच्या जागा नाही वाढणार आहे. कृषी सेवकच्या प्रमोशनचे चान्सेस वाढणार आहेत. आणि मग त्याहून असं म्हणलं जातं की कृषी सेवकचे प्रमोशन झाले तर कृषी सेवकची लगेच भरती येईल. परंतु ते आराखडा तयार होणं, तो मंजूर झाल्यानंतर लागू झाल्यानंतर ते प्रमोशन होणं आणि त्यानंतर कृषी सेवकच्या जागा रिकाम्या होणं, ही एक प्रोसेस आहे. या प्रोसेसला काही वेळ लागेल की नाही? तर सध्या आराखडा मंजूर झाला का? तर सध्यापर्यंत आणखीन आराखडा मंजूर नाही झाला. भले महसूल, आता बघा तुम्ही, महसूल विभागाचा आराखडा मंजूर झाला आहे, 1-1.5 महिना झाला आहे, 2 महिने झालेत महसूल विभागाचा. ठीक आहे, काल परवा त्याच्यानंतर आणखीन एका विभागाचा कुठला तरी आराखडा मंजूर झाला. आराखडा मंजूर होतोय, परंतु लगेचच 2-3 महिन्यामध्ये जाहिरात येते का? बरं नाही. मग याचा अर्थ हे पण आहे, मला बऱ्याच जणांनी जेव्हा फोन केले मी त्यांना फोनवर स्पष्ट सांगितलं की उद्या आराखडा मंजूर होणार आहे, असं जरी तुम्ही मला म्हणले तरी मी तुम्हाला छाती ठोकून सांगेल की पुढच्या 2 महिन्यात जाहिरात येणार नाही. आराखडा मंजूर होणं, तो लागू होणं आणि त्याच्यानंतर मग जाहिरात येणं, या प्रोसेसमध्ये पण भरपूर वेळ जात असतो मित्रांनो. आज आराखडा मंजूर झाला म्हणजे लगेच 3 महिन्यात जाहिरात येईल का? नाही येणार. सध्या आराखडाच मंजूर नाही आहे. आराखडा मंजूर झाल्यावर त्या नवीन जागा तयार होणं वगैरे, त्यानंतर मग व्हॅकन्सीज कलेक्ट करणं सगळ्या विभागांच्या, त्यानंतर त्या कोणाकडे तरी शिफ्ट करणं, ठीक आहे, जाहिरात काढणं, तर ह्या प्रोसेसला थोडासा वेळ आहे. त्यामुळे सध्याचे पुढचे 3 महिने तरी मला ह्या गोष्टी दिसत नाहीत, कारण सध्या आराखडा मंजूर नाही. तर होईल कदाचित, आपण अशी अपेक्षा बाळगू, आराखडा मंजूर होईल आणि मंजूर झाल्याच्या नंतर मग त्या पुढच्या गोष्टी होतील. आणि आराखडा मंजूर पण नाही झाला तरी पण डिपार्टमेंटमध्ये अशा जागा आहेत, व्हॅकंट जागा आहेत कृषी सेवकच्या, ज्याच्यावर आधारावर जाहिरात येऊ शकते. परंतु ती लगेच येईल का? तर नाही. एवढ्या पण जागा नाहीत की डिपार्टमेंट कामच नाही करू शकत. जागा आहेत, परंतु एवढ्या जास्त नाही आहेत. ठीक आहे, ओके. नवीन आराखडा आणि जाहिरात यामधील संबंधित विषयक संबंध दिसत आहेत. म्हणजे याच्यात बऱ्याच वेळा असं होतं की नवीन आराखडा येणार आहे म्हणलं की जाहिरात येणार आहे, असंच पोरांनी गृहीत धरलं किंवा तसं त्यांच्यासमोर चित्र रंगवलं गेलं. परंतु तसं नाही आहे मित्रांनो. नवीन आराखडा समजा नवीन आराखडा लागलाच नाही 2 वर्ष, ठीक आहे, एक केस आहे की आलाच नाही 2 वर्ष, याचा अर्थ जाहिरात येणारच नाही का? येऊ शकते, कारण या मागच्या 1-2 वर्षामध्ये रिटायरमेंट आहेत, त्याच्यानंतर इतर सध्या आणखीनही बऱ्याच ठिकाणी रिक्त जागा आहेत, ते रिक्त पदांची भरती तर होऊ शकते. हां, पहिला मुद्दा. दुसरी केस अशी आहे की समजा आराखडा लागू झाला तर
पुन्हा तेव्हासारखंच मी जसं सांगितलं जसं आराखडा जरी लागू झाला तरी लगेचच्या लगेच आराखडा लागू झाल्या रिक्त पदांची संख्या जमा केली, सांगितली आणि लगेच जाहिरात आली, असं होणार नाही आहे. दोन्ही केसमध्ये 2 ते 3 महिन्याचा वेळ, 3-4 महिन्याचा वेळ हा लागणारच आहे. ठीक आहे. त्यामुळे आराखडा लागू झाला म्हणजे जाहिरात येईल असं काही गॅरंटी समजू नका तुम्ही. ठीक आहे. अशी काही गॅरंटी तुम्ही समजू नका. ठीक आहे. हां, येण्याचे चान्सेस वाढतात, परंतु इट डझंट मीन की ते येणारच आहे. त्याला थोडासा वेळ लागेल. ठीक आहे. आणि ती लगेचच येणार आहे की नाही. पण त्यामध्ये मधातच ही एक फूस कोणीतरी काढली की MPSCची IBPS, MPSC की IBPS, MPSC की IBPS. आता ते तलाठीबद्दल थोडंसं पेपरमध्ये वगैरे आलं होतं, ती ऑथेंटिक न्यूज होती हे मी मान्य करतो, परंतु यार मी पहिल्यापासून सांगतो की MPSCकडे जाणं खरंच तुम्हाला स्वतःला योग्य वाटतं का? MPSCच्या स्वतःच्या जाहिराती त्या 2-2, 3-3 वर्ष लटकतात. 2024मध्ये झालेली जाहिरात आहे, आलेली जाहिरात आहे. 2025मध्ये त्यांची मेन्स होते, इंटरव्ह्यू होतो आणि 26 जानेवारीमध्ये रिझल्ट लागतो. 1.5-2 वर्ष तुम्हाला कृषी सेवकच्या जाहिरातीसाठी इन्व्हेस्ट करायला पुरणार आहेत का? MPSCकडं ऑलरेडी खूप जास्त लोड आहे. महाराष्ट्र शासनाच्या बऱ्याच गॅझेटेड क्लास 1, क्लास 2, नॉन गॅझेटेड आणि क्लास 3च्या पण बऱ्याच पोस्ट MPSCकडनं भरल्या जात आहे. त्यामध्ये सरळ सेवेच्या जर त्यांच्याकडे दिल्या तर त्यांचा लोड ऑलरेडी खूप वाढून जाईल. दुसरा मुद्दा, MPSC अजूनही ऑनलाईन आलेलं नाही आहे. MPSCचा सगळा फॉर्मॅट ऑफलाईनमध्ये आहे. कृषी सेवक ऑफलाईनवरून ऑनलाईनवर आलं आहे आणि ऑनलाईनवरून पुन्हा ऑफलाईनवर जाईल का? तर हा सुद्धा एक संभ्रम आहे. मला नाही वाटत की जायला पाहिजेत किंवा जाईल. ठीक आहे. हा एक व्यावहारिक निर्णय नाही आहे की ऑनलाईनचं पुन्हा ऑफलाईन जाणं. ठीक आहे. याबद्दल मी मागं बऱ्याच दिवसांपूर्वी एका व्हिडिओमध्ये बोललेलो आहे. ठीक आहे. बऱ्याच डिटेलमध्ये बोललो आहे. आता मी पुन्हा ते मुद्दे छेडत नाही. ठीक आहे. परंतु MPSC आणि IBPS TCS याचातही संभ्रम निर्माण झाला आणि पोरांनी त्याच्यामध्येही भरपूर चर्चा केली, काय होणार आहे, कसं होणार आहे, काय होणार आहे. अरे जाहिरात कोण घेणार आहे याचा अर्थ असा नाही की जाहिरात लगेचच येणार आहे. ठीक आहे. तर हे मला तरी वाटतं की यार IBPSकडे राहील, ऑनलाईन राहायला पाहिजेत. इन केस समजा जर तलाठीची गेली तर MPSCकडे ती पण जाऊ शकते, परंतु तो फार पुढचा मुद्दा आहे. त्यामध्ये MPSCने ते ॲक्सेप्ट करायला पाहिजेत, त्यांनी तशी तयारी दर्शवायला पाहिजेत आणि तशा प्रकारे सगळ्या पुढच्या गोष्टी व्हायला पाहिजेत. ठीक आहे. ते ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा टाईम कन्झ्युमिंग आहेत. आपण आता सध्या काय करायचे? ठीक आहे. जो पहिला मुद्दा होता या स्लाईडच्या आधीचा की आता ठीक आहे, जे काय आहे ते आहे, रिॲलिटी ॲक्सेप्ट करा. ॲक्सेप्ट करून पुढे काय करायचं? तर पुढे काय करायचं? एकाच पर्यायावर कधीच विसंबून राहू नका. असं म्हणलं जातं की विहिरीमध्ये दोन्ही पाय लटकून कधी विहिरीची खोली नसते मोजले जात, कारण पडले तर तुम्ही पूर्णच्या पूर्ण विहिरीत पडून जाता. राईट. ठीक आहे. तसं कधी एका ऑप्शनवर डिपेंड नाही राहायचं. आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतो तर ओव्हरऑल कॉम्पिटेटिव्हची तयारी करा. मी आधीही तुम्हाला सांगितलं होतं की एक इंटिग्रेटेड स्टडी अप्रोच मी आपली आरंभ सिरीज सुरू केली होती. आरंभ सिरीजच्या वेळेस मी सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही तयारी करत असाल तेव्हा इंटिग्रेटेड स्टडी अप्रोच करा. इंटिग्रेटेड म्हणजे ओव्हरऑल समग्र, त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करत असताना असा टार्गेट ठेवा की यार माझी ही जाहिरात जर आली तर ही तर कव्हर होईल, पण मग बाकी जाहिरातीचं कव्हर होतील. ठीक आहे. करायचं आहे काय मला? फक्त जो अभ्यास मला ज्या लेवलला करायचा त्यापेक्षा थोडासा आणखीन डीपमध्ये अभ्यास करायचा, जेणेकरून बाकी पण जाहिराती कव्हर होतील. हो की नाही? यामुळं काय होईल? तुमचे ऑप्शन वाढतील. तुम्ही एकाच जाहिरातीवर जर डिपेंड राहिला आणि ती जाहिरात जर मागे पुढे झाली, ती आली नाही, उशीर लागला, तर ह्या गोष्टी या अशा पिरियडमध्ये तुम्हाला थोडंसं प्रेशर येऊन जातं आणि अशा ठिकाणी तुम्ही कुठेतरी फसता, तुमचा वेळ जातो, तुमची एनर्जी जाते आणि नंतर थोडंसं डिप्रेशन येतं. पण नवीन पर्याय शोधत राहा. आता जसं की माझ्या मते हायकोर्टच्या जाहिराती आलेल्या होत्या, मनपाच्या जाहिराती आलेल्या आहेत, कुठल्याही जाहिराती चालूच असतात. ठीक आहे. तर त्या जाहिरातीचे पर्याय शोधत राहा. असा नाही की तुम्ही ॲग्रिकॉस आहात. आता जे डिग्रीवाले आहेत ते तर कुठेही क्वालिफाय आहेत. ठीक आहे. तर ॲग्रीवाल्यांनी ॲग्रीच्याच जाहिराती शोधा. जर ॲग्रीच्या नसेल तर जनरल जाहिरातीसुद्धा तुम्ही कॉम्पिटिशन फेस करा. कधी ना कधी तुम्हाला हे कॉम्पिटिशन फेस करणंच आहे. त्यासाठी क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GK हे सगळे सब्जेक्ट तुमचे परफेक्ट जर असतील तर तुम्ही कुठलीही जाहिरात ॲड करू शकता. आणि समजा 2 महिन्यात आलीच कृषी सेवकची जाहिरात, तर हे सगळे 4 विषय तर तुमचे परफेक्ट आहेत. तुम्हाला जाहिरात आल्याच्यानंतर काय करायचं? फक्त ॲग्रीची तयारी करायची आहे. एकदम सिंपल लॉजिक आहे. परंतु तुम्ही काय करताय? सध्या फक्त ॲग्रीच्याच वाचत बसता. ती कृषी सेवकची जाहिरात आली तर ठीक आहे, नाही आली तर मग त्याचं ॲग्री तुम्हाला कामाला येणार आहे का दुसऱ्या जाहिरातीला? तर नाही येणार आहे. पण जो कॉमन सिलेबस आहे त्याच्यावर थोडासा फोकस करा, त्याला थोडंसं डीपमध्ये घेऊन जा. त्याचे इतके कन्सेप्ट क्लिअर करा की ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस कमी जरी वेळ मिळाला तरी तुम्हाला हा विषय पुन्हा उघडून बघण्याची वेळ नाही आली पाहिजे. तर अशा प्रकारे थोडीशी तयारी करा. नवीन पर्याय शोधत राहा. एकाच पर्यायावर विसंबून राहू नका. प्लॅनिंग करा. इंटिग्रेटेड स्टडी अप्रोच करा. इंटिग्रेटेड म्हणजे समग्र सगळं कव्हर होईल. ॲटलिस्ट 2-4 एक्झाम कव्हर होतील अशा प्रकारे तयारी करा. जसं की MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगणं असतं की यार तुम्ही जनरल MPSC करा, राज्यसेवा तयारी करा. राज्यसेवा तयारी केली म्हणजे तुमची कंबाईनची पण तयारी होऊन जाईल, सरळ सेवाची पण तयारी होऊन जाईल, किंवा ॲटलिस्ट कंबाईनची तयारी करा म्हणजे कंबाईनच्या जाहिराती होतील, त्याच्यानंतर ग्रुप सीच्या जाहिराती येतील, त्याच्यानंतर सरळ सेवेच्या जाहिराती येतील. तर याच्यासाठी येणारं GK आहे, करंट आहे, क्वांट रिझनिंग आहे, मराठी इंग्लिश आहे, हे सगळं तुमचं तयारी होत जाईल साईड बाय साईड. ठीक आहे. ते ह्या सगळ्या गोष्टी आहेत.
कॉमन सिलेबस बाजूला काढायचा, तो परफेक्ट करायचा, म्हणजे तुमच्या 2-4 जाहिराती तरी ॲटलिस्ट त्या वर्षामध्ये त्या कव्हर झाल्या पाहिजेत. जर बँकिंगची तयारी करत असाल तर जनरल बँकिंगची तयारी करा. जनरल बँकिंगची क्वांटिझिंग इंग्लिश तुम्ही जर चांगली तयारी केली तर जनरल बँकिंगच्या येणाऱ्या 10 जाहिराती तुमच्या कव्हर होतील. आली कृषी सेवकची तर ती पण आहे, त्याच्यामध्ये पण क्वांटिझिंग इंग्लिश आहेच. मग त्यावेळी तुम्हाला हे 3 विषय सोडून बाकीचे विषय करायची गरज आहे. पण तुम्ही कुठं ना कुठं कृषी सेवकच्या जाहिरातीत एक पाऊल पुढे आहात ना. आणि जर नाही आली तर तुम्ही दुसरे तुमच्याकडे ऑप्शन आहेत. तर अशा प्रकारे थोडंसं प्लॅनिंग तुमचं ठेवा. त्यानंतर अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा. बघा, आपल्या सगळ्यांचे प्रिय मित्र गौरव माळोदे यांचे रिसेंटली इतके दिवस फक्त एक डायलॉग होता, कळशीत कळशी, म्हणजे कन्सिस्टन्सी. परंतु आता डायलॉगचा त्यांनी रॅप केला आहे, रॅप 4 मिनिटाचा रॅपसुद्धा केला आहे. तर काय लागतं कामामध्ये? कळशीत कळशी ब्रो. तर तसं आता कळशीत कळशी ठेवायची अभ्यासामध्ये, आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची. ठीक आहे, जाहिरात आली असेल नाही आली असेल तो मुद्दा वेगळा आहे, पुढे येणार आहे का नाही तो मुद्दा वेगळा, पण अभ्यासात सातत्य ठेवायचं आहे आपल्याला. का सातत्य ठेवायचं आहे मला सांगा. तुम्ही अभ्यास न करून काय करणार आहेत? काय करणार आहेत तुम्ही? घरी जाऊन शेती करणार आहात का दुसरं काय करणार आहात? शेती करणं हे चुकीचं नाही आहे, परंतु आपल्याकडे तेवढं आहे का शेत वगैरे सगळ्या गोष्टी, तेवढं कॅपिटल आहे का? बिझनेस करणार आहात का? दुसरं काय ऑप्शन आहे का? काहीच ऑप्शन नाही आहे. मग आपल्याला ऑप्शन सध्या एकच आहे. आपण सध्या स्ट्रगलिंग फेजमध्ये आहोत. स्ट्रगल करणं, स्ट्रगलच्या फेजमध्ये एकही मिनिट, एकही तास, एकही दिवस आपण बिनकामी वाया न घालणं. आईवडील आपल्याला एकेका दिवसाचा पैसा देतात, आपण 2 टाईम जेवतो तर कमीत कमी 200 रुपये खर्च करतो मेसला बरं का. हॉटेलला जेवत असेल तर तिथं अलगच, पण 2 टाईम 200 रुपयाचं जेवतो तर कमीत कमी 200 रुपये आपण वडिलाचे घेतो. तर तेवढा तरी अभ्यास करा, 4 तास तरी अभ्यास करा. ठीक आहे, सो डेली अभ्यास करा, थोडाफार का होईना पण अभ्यास करा आणि अभ्यासात कन्सिस्टन्सी ठेवा. ओके, ठीक आहे. चलो, ॲडमिशन बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या बॅचेसमध्ये घेतलेलं आहे. त्यांनी घेतलं असेल तर चांगली गोष्ट आहे. मला असं बिलकुल नाही म्हणायचं की तुम्ही काय घेतलं, कसं घेतलं का, बिलकुल नाही. घेतलं असेल, प्रत्येक ठिकाणचा प्रत्येक टीचर हा स्टुडंटला चांगलं टीचिंग करण्याचा प्रयत्न करतो. तर या केसमध्ये आता तुम्ही पॅनिक होऊ नका की यार मी घेतलं आता काय करू, कसं करू वगैरे. बिलकुल पॅनिक होऊ नका, शांत राहा. जाहिरात जरी आज नाही आली, 3 महिने मी म्हणतोय की येणार नाही, परंतु 3 महिन्याच्या नंतर ती येऊ शकते. त्यावेळी तुम्हाला हा अभ्यास कामाला येणार आहे. तर तुम्ही आता जी तुम्ही बॅच घेतलेली आहे त्यामध्ये जर तुमचे बाकीचे विषय कव्हर होत असेल तर बाकीच्या विषयाची तयारी करा आधी. जसं मी तुम्हाला सांगितलं तसं बाकी तुम्हाला जाहिरातींना कामाला येणारे जे विषय आहेत GK वगैरे त्याची तुम्ही तयारी करा जर त्या बॅचमध्ये असतील तर. जर नसतील तर ॲग्रिकल्चरचे चांगले कन्सेप्ट जे आहेत, जास्तीत जास्त कन्सेप्ट तुमचे स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करा, बेसिक स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून जाहिरात आल्याच्यानंतर तुम्हाला त्या बेसिकवर किंवा त्या कन्सेप्टवर जास्त वेळ देण्याची गरज नाही पडणार आहे. अभ्यासात कन्सिस्टन्सी ठेवा आणि स्वतःचं स्टडी मटेरियल बनवायचा प्रयत्न करा, कारण सध्या वेळ आहे. बघा, वेळ जेव्हा नसतो तेव्हा तुम्ही क्लासेसच्या नोट्स वगैरे सगळ्या गोष्टी वापरसाल, परंतु आता वेळ आहे त्यामुळे स्वतःचं स्टडी मटेरियल डेव्हलप करा, जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पुढे कामाला येतील. बॅचचा आहे तो बॅचचा उपयोग घ्या, कन्सेप्ट क्लिअर करण्यावर भर द्या वगैरे. ठीक आहे, ज्याने ॲडमिशन घेतलेलं नाही आहे तर त्यांनी काय करायचं, आता घाई करणार आहेत का तुम्ही? आता घाई करून काही अर्थ नाही, त्यामुळे आता घाई करू नका. ऑफिशियल नोटिफिकेशनची थोडीशी वाट पहा. सेल्फ स्टडी मात्र सुरू ठेवा. सेल्फ स्टडी फार महत्त्वाचा आहे. शेवटी फायनली कोणी कितीही भारी बॅच केली, मी किती भारी शिकवलं तरी अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि पेपर तुम्हाला द्यायचा आहे. ओके, कारण नोकरी तुम्हाला लागणार आहे आणि पगार तुमच्या खात्यात येणार आहे. ठीक आहे, माझ्या खात्यात येणार आहे का? तर नाही. त्यामुळं सेल्फ स्टडी सुरू ठेवा. स्वतःला अभ्यास करावाच लागणार आहे. तुम्ही काहीही केलं, कितीही भारी काही खाल्लं, सोनंही खाल्लं तरी सेल्फ स्टडी तुम्हाला करावं लागणार आहे. आणि विविध सोर्सेस वापरा. आता वेगवेगळे पुस्तकं, जर मी तुम्हाला एखादं पुस्तक सजेस्ट करत असेल तर ते एक पुस्तक आणि सोबत तुम्हाला एखादं दिसत असेल मार्केटमध्ये नवीन काहीतरी, तर ते पण वाचून बघा, कारण वेळ आहे. वेगवेगळ्या सोर्सेसमधून तुम्ही जर वाचत गेला तर तुमचं नॉलेज गेन होईल, चांगलं रिव्हिजन होईल आणि 2-3 तरी ॲडिशनल पॉईंट तुम्हाला मिळत जातील आणि तुमचे काही 2-3 कन्सेप्टसुद्धा नवीन क्लिअर होत जातील. त्यामुळे विविध स्रोत किंवा सोर्सेस जे आहेत, बुक्स जे आहेत ते वापरण्याचा प्रयत्न करा. वेगवेगळे बुक्स वापरण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे कन्सेप्ट्स क्लिअर होतील. ओके, ठीक आहे. जास्तीत जास्त कन्सेप्ट क्लिअर करून घ्या आणि कुठल्याही प्रकारचं केअरलेसनेस, आता मी बॅच नाही घेतली म्हणजे मी लई शहाणा आहे किंवा आता जाहिरात देणार नाही सरांनी सांगितलं 3 महिने, मग आता टेन्शन नाही घेणार, आता मी निवांत राहणार आहे, असा केअरलेसनेस किंवा फिअरलेसनेस बिलकुल असू देऊ नका. मी पुन्हा एकदा म्हणतोय की बाकीच्यांचं जसं प्रेडिक्शन चुकलं माझं बरोबर आलं तसं कदाचित यावेळेस माझं चुकल आणि ते चुकायला पाहिजेत असं माझी इच्छा आहे, कारण जर लवकर जाहिरात आली तर तुमच्या सगळ्यांचं भलं आहे. ओके, ठीक आहे. चलो, आता या सगळ्या गोष्टीतून आपण धडा काय घ्यायला पाहिजे, तर कधीही इन्फॉर्मेशन जे आहे ते आपले सतसत विवेकबुद्धीने व्हेरीफाय करायला पाहिजेत. आपण काय करायला पाहिजेत, व्हेरीफाय करायला पाहिजेत आणि नंतर पुढचे डिसिजन घ्यायला पाहिजेत. थोडंसं लॉजिक आपण वापरायला पाहिजेत. सिनियरशी चर्चा करायला पाहिजेत. सिनियर कुठे भेटतात, तर ए फॉर ॲग्रिकॉस. ए फॉर ॲग्रिकॉस म्हणजे ही सिनियरनीच सुरू केलेली ज्युनियरसाठीची चळवळ आहे. ए फॉर ॲग्रिकॉसला सिनियर आहेत, तुमचे मोठे भाऊ आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हातातला बिस्किट सोडून कधीही चॉकलेटच्या मागं नाही लागलं पाहिजे. जसं की सई तामणकर दुनियादारीमध्ये म्हणते की तू फार बच्चू आहेस, तुझ्या हातात
बिस्किटचा पुडा जरी असला नाही, तुझ्या हातात कॅडबरी जरी असला ना तरी तुझ्यासमोर कॅडबरी जरी असेल ना तर तुझ्या हातातला बिस्किटचा पुडा सुटत नाही. अगदी तशातला भाग आहे. तुमच्यासमोर जर एखादी चांगली जाहिरात असेल आणि तिला कन्फर्म ती आलेली आहे, त्याचा फॉर्म तुम्ही भरलेला आहे, तर मग ती जाहिरात सोडून तुम्ही कृषी सेवक जी आलेलीच नाही आहे त्याच्या कशाला मागं लागता? पळत्याच्या मागं लागू नका. पळणारी गोष्ट ती तुमच्या हातात येणार आहे का? तर नाही येणार आहे. जी सध्या तुमच्या हातात जाहिरात आहे, जिचा तुम्ही फॉर्म भरलेला आहे, जिची तुम्ही पहिल्यापासून तयारी करणार आहात, जिची तुम्हाला माहिती आहे, गॅरंटी आहे की ही जाहिरात येतच दरवर्षी येते, जसं की कंबाईनची जाहिरात दरवर्षी येते किंवा जसं की IBPSच्या जाहिराती काही आहेत ज्या दरवर्षी येतात, तर मग त्यांची जर तुम्ही तयारी करत असाल तर त्यांची कन्फर्म तयारी करा. जी आणखी जाहिरातच आलेली नाही त्याची तुम्ही काळजी करू नका. हातातला बिस्किट जो आहे तोच महत्त्वाचा आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. तुम्ही चॉकलेटकडे लक्ष द्यायला जातात तर बिस्किट पण जाईल, चॉकलेट पण जाईल. ठीक आहे, ओके. तर सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, आपली जी पद्धत आहे ती थोडीशी विश्वासार्ह तुम्ही मानू शकता. व्हेरीफाईड माहिती असते, स्ट्रॅटेजी व्यवस्थित प्लॅन करून देतो आणि ट्रस्ट बेस्ड गायडन्स आहे. बरेच जण म्हणजे इतके जण विचारताय, मी महिना व्हिडिओ नाही करत तरी पण त्या महिनाभरामध्ये मला पोरांचे मेसेजेस येतात जुने व्हिडिओ पाहून, तर मला थोडंसं स्वतःलाही प्राऊड फील होतं आणि असं वाटतं की यार ठीक आहे, आपण विद्यार्थ्यांचे कुठेतरी विश्वासाला पात्र उरतो आहे. तर तुम्हीसुद्धा इथून पुढे थोडंसं विश्वास ठेवाल असं अपेक्षा आहे. फायनल मेसेज मला असं सांगायचं आहे की जाहिरात येईल, आज नाही तर उद्या येईल, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तयारी मात्र आधी करा. जाहिरात आल्याच्यानंतर तुम्ही तयारी करायला जासाल तर तुम्ही तोंडावर पडसाल. ठीक आहे, हे मी पहिल्यापासून सांगतो. तयारी आत्तापासून करताय तर चांगली गोष्ट आहे, तयारी करा. ठीक आहे, प्रिपेअर्ड राहा म्हणजे तुमचं सिलेक्शन होईल. जर तुम्ही प्रिपेअर्ड नाही राहिलात तर जाहिरात आल्याच्यानंतर तुम्ही आता जाहिरातीची वाट पाहत आहे, जाहिरात आल्याच्यानंतर मग काय करून कसं करू हेच तुम्हाला कळत नाही आहे, त्याचं तुम्हाला ओझं होते, तर मग तुमचं सिलेक्शन मुश्किल आहे. पण तुम्ही जर ऑलरेडी प्रिपेअर्ड असाल तर तुमचं सिलेक्शन फिक्स आहे, फिक्स. ठीक आहे, सो प्रिपेरेशन जे आहे ते कंटिन्यूमध्ये ठेवा. ओके, बाकी अशा सगळ्या ऑथेंटिक व्हिडिओसाठी माहितीसाठी चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा. लाईव्ह आता इथून पुढे जे होतील त्यात जॉईन करा. कमेंट्स करत चला, तुमचे काही मत असतील तर कमेंटमध्ये मांडा. सोबत आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. इंस्टाग्राम चॅनल आहे, त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. यावर दररोज आपण इन्फॉर्मेटिव्ह पोस्ट टाकतो, दररोज क्विज घेतो, दररोज काही कन्सेप्ट बूस्टर असतात ते सुद्धा विद्यार्थ्यांना दररोज आपण शेअर करत असतो. तर यातून तुमचा नक्कीच फायदा होणार आहे. हे तिन्ही आपले प्लॅटफॉर्म जे आहेत ते तुम्ही जॉईन करा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला हा व्हिडिओ कामाचा वाटला तर तुम्ही नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये, तुमच्या मित्रांमध्ये शेअर कराल अशी अपेक्षा आहे. सो थँक्यू सो मच. लाईक केल्याशिवाय जाऊ नका. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.